तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळी ना आज संकष्टी होती, त्यामुळे छान अशी देवपूजा करून घेतली. पण देवपूजा करताना ना एक मिस वाटत होतं की आज संकष्टी होती आणि फुलंच नाही आहेत. पण फुलं आता ना गरमीमुळे जास्त भेटतच नाही आहेत. देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आज नाश्त्यामध्ये ना पास्ता बनवायचा होता. म्हटलं कढईत शिजवण्यापेक्षा ना डायरेक्ट कुकरमध्येच तडका टाकूया. पण एकदम छान असं चवील झालेलं होतं. तनिषला त्याच्यावरती ना मोझरेला चीज टाकून खायचं होतं. त्याला ते चीज टाकून खायला दिलं आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना एक ड्रेस घेतलेला होता आणि त्याला फिटिंग करायची होती आणि थोडंसं बाजू वगैरे पण लावायचं होत्या. ते करून घेतलं आणि दुपारची स्वयंपाकातनं चपाती, भात, टॅमॅटोची चटणी, शेवग्याचा रस्सा आणि सोयाबीनची भाजी असं जेवण होतं. जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण केल्यानंतर ना थोडं तर आळस येतेच. मग थोडंसं रेस्ट केल्यानंतर ना मार्केटमध्ये गेलेलो, कारण गणपतीची आरती होती खाली पार्किंगमध्ये. त्याच्यासाठी ना प्रसाद आणायचा होता. तर आज मराठ्यांचं ना संमेलन होतं, त्यामुळे एक ना असं झेंडा घेऊन एक रस्त्यावरती ना आंदोलन करत होते. त्याच्यानंतर मग बेकरीमधून थोडासा प्रसाद घेतला. घरी आल्यानंतर ना खाली पार्किंगमध्ये सगळ्यांनी मिळून आरती केली. छान असं प्रसाद वगैरे नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग प्रसाद घेऊन ना परत आम्हाला जायचं होतं. मराठ्यांचं ना हिंदू संमेलन होतं, तिकडे जायचं होतं. बिल्डिंगच्या साईडलाच ना लग्नाचा हॉल आहे, तिथं कार्यक्रम ठेवलेला होता. तर खूप सारी गर्दी होती, पण भाषण तर इतकं छान करत होते ना मराठ्यांच्याबद्दल, असं वाटत होते की ऐकावंच राहावं. तर खूप वेळ, एक नाही तास दीड तास तरी त्यांचं भाषण चालू होतं. ते भाषण ऐकलं. त्याच्यानंतर महाप्रसाद पण होता, ते घेतला. त्याच्यानंतर मग जेवण करून घरी आलो. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब